नमस्कार. मानदेश श्रीनाथमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आपण आज एक वारकरी संप्रदायामध्ये एका लहान मुलाचे 7वीमध्ये असणाऱ्या मुलाचे कीर्तन संस्थेमध्ये कशा पद्धतीने सुरुवात होते किंवा कीर्तनाची सुरुवात कशी असते ते आपण या ठिकाणी पाहूया. कोणाला आहे उद्देश करण्याचा अधिकार कोणाला आहे? तिसरा प्रश्न काय? जगद्गुरु तुकाराम महाराज उद्देश कोणाला करतात? आता बघा, पहिला प्रश्न काय होता आपला? उद्देश म्हणजे काय? तर आपण उद्देश असा शब्द नेहमी ऐकतो. काय एकदा ऐकतो? नाही, नेहमी ऐकतो ना. कशात ऐकतो? पुस्तकात ऐकतो, म्हणताना सुद्धा ऐकतो. काय मोठे माणसं असतील तर आपण म्हणतो नका मारायला उद्देश करू, किंवा आपल्यापेक्षा बारका असेल तर लयच उद्देश करतोय रे तू, असं म्हणतो ना. मग या आपण शब्दाचा उद्देश या शब्दाचा आपण प्रत्येकाला वापरतो. पण उद्देश म्हणजे काय हे आपल्याला कळतं का? निश्चितच कळतं. आपल्याला वाटतं उद्देश म्हणजे सांगणं, पण ते सांगणं नसतं. एखाद्या व्यक्तीचे दोष सांगितले त्याला उद्देश म्हणावं का? नाही का, त्याला निंदा अशी म्हणावी. मग उद्देश म्हणजे काय? आपल्या हिताचा कल्याणाचा ही कल्याण ज्याचं आहे ते सांगणे म्हणजे उद्देश आहे. आता बघा, आई वडील आपल्याला म्हणतात, सहज म्हणतात, अरे बाळा तो अभ्यास कर. म्हणजे काय? हे बाळाच्या कल्याणाविषयी सांगणं आहे, हे उद्देशात ठरते. कल्याण, गोमट, चांगलं, उद्धार, चांगलं, सर्व हे एकाच शब्द आहे. पण परमार्थिक दृष्टीने हित म्हणजे देवाचे चिंतन होय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हित ते उद्देश करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला आहे? ऐका, उद्देश करण्याचा अधिकार कोणाला आहे? आता विचारसागर ग्रंथात काय सांगितले आहे? कोणतेही ग्रंथ शिकत असताना काय करावे हे सांगितले आहे. त्यातील पहिला अधिकारी, दुसरा विषय, तिसरा प्रयोजन व चौथा संबंध. त्यातील पहिला मुद्दा काय आहे? अधिकार. अधिकार नसेल आणि जे कार्य केले ते व्यर्थ ठरते, निश्चित ठरते. ज्ञानोबा याच्यावर म्हणतात, नहुष स्वर्गाधिपती झाला, परिराट बकावला, तो भुजंगत्वा पावला, निसेवाई पावली पाऊल शून्याला राय. नहुष राजाचा दृष्टांत देतात. आता हा नहुष राजा कोण? चंद्रवंशातील सार्वभौम पराक्रमी राजा. आता इंद्राकडून ब्रह्मात्या घडली, स्वर्गात इंद्राकडून ब्रह्मात्या घडली. ब्रह्मात्या म्हणजे काय? ब्राह्मणाची हत्या. ब्राह्मणाची हत्या घडली. हे पातक झाल्यामुळे इंद्राला इंद्रपदावरून काढून टाकले, म्हणजे स्वर्गपदावरून काढून टाकले. इंद्र म्हणजे कोण? देवांचा राजा करा. देवांचा राजा इंद्रच राहिला नाही तर कसं चालणार? मग इंद्रात कोणाला द्यायचे, स्वर्गपद कोणाला द्यायचे हा देवाने विचार केला. विचार केल्यावर मृत्यू लोकात वंश राजा दिसला. मग त्याला स्वर्गपद द्यायचे ठरवले. मग त्याला